महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज लक्ष्मी पूजन, मनोभावे देवी लक्ष्मीची आराधना करा। तुमच्या आयुष्यामध्ये वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, सुख आणि समाधान यांची कमतरता कधीच होणार नाही। प्रभू श्री रामांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात तुमची भरपूर प्रगती होणार। ज्या प्रभू श्री रामांच्या नावाने साधा दगड देखील पाण्यावर तरंगतो, तो तरतो, त्याचप्रमाणे त्या प्रभू श्री रामांचं नाव मुखावर असणाऱ्यांचं आयुष्य सुद्धा तरतं। तेव्हा कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, 25 ऑक्टोबरला महाप्रपंचला YouTube तर्फे एक नोटीस मिळाली, ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तुमचं चॅनल सस्पेंड का करू नये याचं कारण द्या। येत्या 7 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही जर आम्हाला पटेल असं उत्तर देऊ शकला नाहीत तर आम्ही तुमचं चॅनल सस्पेंड करू, असं त्या ईमेल मध्ये लिहिण्यात आलेलं होतं। आता हे सगळं कशामुळे घडलं, काय झालं होतं, यातल्या टेक्निकल गोष्टी काय आहेत हे आम्ही आता उघड करणार नाही। कारण काय आहे, आपल्यातलेच काही जयचंद आहेत ज्यांची पोटदुखी इतकी वाढली होती की त्यांच्यामुळे आम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागला। असो, प्रभू श्री रामांच्या कृपेने सर्व काही सुरळीत झालेले आहे। 25 तारखेला मिळालेल्या नोटीसचे उत्तर काल महाप्रपंच तर्फे 31 तारखेला देण्यात आलं आणि मध्यरात्री 3 वाजता YouTube तर्फे एक मेल आला की तुम्ही दिलेलं उत्तर आम्हाला पटलेलं आहे। महाप्रपंच हे YouTube चॅनल सस्पेंड होणार नाही, ते चालूच राहणार। म्हणूनच सत्य को परेशान किया जा सकता है लेकिन पराजित नहीं, याचा प्रत्यय आम्हाला आला। 25 तारखेपासून कालपर्यंत टेन्शन थोडंसं वाढलेलं होतं। महाप्रपंचच्या काम करणाऱ्या टीम मधल्या सगळ्यांनाच आपण काहीतरी गमावत आहोत का अशी एक अनामिक भीती लागून राहिलेली होती। सगळ्यांचाच मूड ऑफ झालेला होता। काय होणार काय नाही कोणालाच काहीच कळत नव्हतं। म्हणून आम्ही 2-3 कम्युनिटी पोस्ट केल्या होत्या, ज्यामुळे प्रपंच परिवाराच्या लाखभर सभासदांना कळावं की नेमकं सध्या काय सुरू आहे आणि चॅनलवर व्हिडिओज का पडत नाहीयेत। मात्र त्या पोस्ट मध्ये देखील काही जणांनी येऊन आपल्या मनातली मळमळ व्यक्त केली। काही जण तर सल्ले देऊ लागले की भारतीय जनता पक्षाकडून तुम्ही सुद्धा पैसे घेणं सुरू करा। ज्याप्रमाणे सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी आणि भाऊ तोरसेकर हे पैसे कमवतात भाजपकडून, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा पैसे कमवा। तर अशी कमेंट करणाऱ्यांना आमचं विनम्रपणे हे सांगणं आहे की भारतीय जनता पक्ष अशी कुठलीही आर्थिक मदत कोणालाही करत नाही, ती देखील वैयक्तिक पातळीवर। त्यामुळे हा जो भ्रम पसरवण्यात येतो की हिंदुत्ववादी विचार मांडणाऱ्यांना भारतीय जनता पक्ष आर्थिक रसद पुरवतो, हे धादांत खोटं आहे। सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, दिनेश कांजी, अनय जोगळेकर या सगळ्यांचे चॅनल्स हे खूप पॉप्युलर आहेत आणि ते व्यवस्थित चालू आहेत। यांच्यापैकी कोणालाही भारतीय जनता पक्षाकडून आर्थिक रसद घेण्याची अजिबातच गरज नाहीये। हे पटवून देण्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगतो मित्रांनो, हिंदुत्ववादी विचार प्रखरपणे मांडणारे अश्विन अघोर यांचं दुर्दैवी निधन झालं। मात्र अश्विनजी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा सुशीलजी कुलकर्णी आणि प्रभाकरजी सूर्यवंशी यांनी त्यांच्या तमाम प्रेक्षकांना विनंती केली होती की अश्विन अघोर यांच्या हॉस्पिटलचा खर्च खूपच होतोय आणि तेव्हा थोडी आर्थिक मदत करण्यात यावी। या दोघांच्याही आवाहनाला त्यांच्या प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला आणि 24 तासांच्या आतमध्ये लाखोंची रक्कम जमा झाली। हिंदुत्ववादी विचार प्रखरपणे मांडणाऱ्यांवर हिंदुत्ववादी लोक किती प्रेम करतात याचं हे एक छोटंसं उदाहरण। जे कोणी म्हणतात की भारतीय जनता पक्षातर्फे आर्थिक रसद पुरवण्यात येते, त्यावेळी अश्विनजी यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा मागणी करण्यात येऊ शकली असती ना, मात्र केली गेली का? अजिबातच नाही। त्याचं कारण असं आहे की निष्पक्षपणे पत्रकारिता करणारे हे आमचे सगळे पत्रकार बांधव प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत आहेत। त्यांच्या प्रामाणिकतेवर टक्केवारीची भाषा करणाऱ्या उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उगारण्याचं काहीच कारण नाहीये। खरं तर त्यांना हा अधिकारच नाही। हा झाला एक मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आम्ही कम्युनिटी पोस्ट केली होती की महाप्रपंचला नोटीस मिळालेली आहे, तेव्हा
काही जरांगे समर्थक देखील त्या पोस्टवर येऊन बोलायला लागले। त्यापैकी 1-2 जणांनी तर स्पष्टपणे अशी कमेंट केली की घ्या, तुम्ही जरांगेंच्या विरोधात बोललात ना, त्याचं फळ तुम्हाला भेटलं आहे। ती कमेंट करणाऱ्यांना आमचा प्रश्न आहे, युट्यूबने आपली नोटीस परत घेतलेली आहे, हे कशाचं फळ आहे? तर मित्रांनो, हे फळ नाही, हा प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे। आजपर्यंत महाप्रपंचने युट्यूबची कोणतीही गाईडलाईन क्रॉस केलेली नाही, युट्यूबची कोणतीही पॉलिसी आम्ही व्हायोलेट केलेली नाही। एका विशिष्ट मर्यादेमध्ये राहून आम्ही आमचे व्हिडिओज सादर करतो। सोप्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला राजकारण कळावं यासाठी आम्ही अधूनमधून काही मिश्किल व्हिडिओ सुद्धा बनवत असतो आणि या सगळ्या गोष्टी युट्यूबला पटवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की 26 तारखेला म्हणजेच 25 तारखेला युट्यूब तर्फे नोटीस आली आणि 26 तारखेला युट्यूब तर्फे एक मेल आला की तुम्ही 94,000 सभासदांचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर्स तुमचे पूर्ण होणार आहेत, सिल्वर प्ले बटन तुम्हाला मिळणार आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। खरं तर हे अभिनंदन त्या 1,00,000 सबस्क्रायबर्सचं आहे। तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या समर्थनामुळेच प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलने हा पल्ला गाठलेला आहे। मित्रांनो, तुम्हा सर्व मित्र, बंधू, माता, भगिनींचं मनापासून खूप खूप कौतुक आणि आभार। महाप्रपंच हे युट्यूब चॅनल जर सस्पेंड झालं तर मग आपल्या या सगळ्या प्रिय प्रेक्षकांशी संवाद कसा साधायचा या विवंचनेमध्ये आम्ही होतो आणि तेव्हा आम्ही एक पोस्ट केली होती की प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि या आवाहनाला देखील तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय। हिंदू प्रपंच हे खास हिंदू माता, बंधू, भगिनी यांच्यासाठी सुरू केलेलं हिंदू धर्म, शास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांवर आधारित शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बनवलेले व्हिडिओज जे आम्ही सादर करतो ते हिंदू प्रपंच चॅनल सुद्धा ग्रो करायला लागलेलं आहे। तिथे सुद्धा सभासद संख्या झपाट्याने वाढत आहे, ही आणखी झपाट्याने वाढलीच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, हे युट्यूब आहे मित्रांनो, इथे कधीही काहीही होऊ शकतं आणि यासाठीच एक बॅकअप प्लॅन आपला तयार असावा, म्हणूनच हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल आम्ही सुरू केलं। लवकरच आपण म्हणजे प्रपंच परिवार हिंदू माता, बंधू, भगिनी यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संकल्पना, नव्या योजना आणि नवे प्रकल्प उभे करणार आहोत, ज्यासाठी तुम्हा सर्वांची खूप खूप मदत लागणार आहे। आपल्या प्रत्येक हिंदू माता, भगिनीला, बंधूला आर्थिक साक्षर आणि आर्थिक सक्षम बनवणे हे प्रपंच परिवाराचे मुख्य लक्ष्य आहे। म्हणूनच आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करत आहोत मित्रांनो, प्रपंच परिवाराशी मोठ्या संख्येने जोडले जा। हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा। चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ज्या दिवशी युट्यूब कडून नोटीस मिळाली तेव्हा मन थोडंसं खट्टू झालं। आम्ही पोस्ट केली आणि त्या पोस्टवर प्रपंच परिवाराच्या अनेक सभासदांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला, आम्हाला आशीर्वाद दिले। अनेकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही लढत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। मित्रांनो, तुम्ही जे धैर्य आम्हाला दिलं, तुम्ही जो धीर आम्हाला दिला तो अमूल्य आहे। त्या बळावरच आम्ही आमच्या पूर्ण शक्तीनिशी आमचं स्पष्टीकरण युट्यूब कडे मांडू शकलो आणि युट्यूबला सुद्धा ते पटलं। ज्या दिवशी युट्यूब कडून मेल आला की लवकरच तुम्ही 1,00,000चा टप्पा पूर्ण करणार आहात, तोच मेल आम्ही युट्यूबला परत दाखवला आणि त्यांना सांगितलं की आमच्या 1,00,000 सबस्क्रायबर्सचा, आमच्या प्रपंच परिवाराच्या 1,00,000 सभासदांचा हिरमोड करू नका। तुम्ही जर मेल मध्ये हे मेन्शन केलेलं आहे की नाउ धिस टाइम इज टू बी सेलिब्रेटेड, तर मग आम्हा 1,00,000 सभासदांना, 1,00,000च्या या प्रपंच परिवाराला सेलिब्रेट करू द्या ना। युट्यूबने ही विनंती मान्य केली। मित्रांनो, ही लाखभराची ताकद जर आपण युट्यूबला दाखवू शकलो नसतो ना, तर कदाचित आपण अडचणीत आलो सुद्धा असतो। मात्र तुमच्या आशीर्वादामुळे, पाठिंब्यामुळे, सहकार्यामुळे एक खूप मोठा अडथळा दूर झालेला आहे। महाप्रपंच हे चॅनल सस्पेंड होणार नाही असा मेल आलेला आहे। त्या मेल मध्ये स्पष्टपणे कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण आम्ही आमच्या रेकॉर्डवर कायम ठेवू। पुढे भविष्यात जेव्हा केव्हा आम्हाला काही अडचण वाटेल तेव्हा तुमचं हे स्पष्टीकरण आम्ही पुन्हा एकदा रिव्ह्यू करू। परत सांगतो मित्रांनो, हे सगळं शक्य झालं ते केवळ तुमच्या पाठिंब्यामुळे, आशीर्वादामुळे। त्यामुळे तुमचे आशीर्वाद, तुमचा पाठिंबा आणि तुमचं सहकार्य प्रपंच परिवाराच्या पाठीशी सदैव असू द्या। तुम्ही सुद्धा परिवारच आहात, आपण सर्वजण प्रपंच परिवार आहोत आणि याचा आपण अभिमान बाळगायलाच हवा। लवकरच 1,00,000 सभासदांचा प्रपंच परिवाराचा टप्पा पूर्ण होणार आहे, ही किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो। महाप्रपंच प्रमाणेच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा आपल्याला 1,00,000च्या पुढे
पुढे न्यायचं आहे तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण लवकरच 1 लाखांचा महत्वाचा टप्पा पार करणार आहोत. या आनंदाच्या क्षणी तुम्ही सर्वजण सोबत असणं खूप गरजेचं आहे. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत झालेलं आहे. नव्या जोशाने नव्या दमाने पुन्हा व्हिडिओज सुरू होणार आहेत. तेव्हा बघत रहा तुमचं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.